आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आजच निकाल येण्याची शक्यता। ख्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस। मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आरक्षणावर काय कार्यवाही केली, 17 तारखेच्या आज सांगा, मनोज जरांगेंची मागणी। जरांगेंना कधीही ओबीसीतून आरक्षण देणार नाही। जरांगेंनी डेडलाईन जवळ येत असल्यानं ओबीसींनी एकत्र येणं गरजेचं, ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांचं वक्तव्य। मराठ्यांचं जे आरक्षणावर चालू आहे, जे दूषित वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे, त्यामध्ये एक ओबीसीच्या नेत्यांना आणि ओबीसी समाजाला असं वाटते की आम्हाला 19% या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळून राहिलं आणि त्या आरक्षणाला कुठेतरी मराठ्यामुळे आम्हाला धक्का पोहोचू शकतो। या 16 डिसेंबरला मुंबईत ठाकरे गटाचा मोर्चा। ठाकरे गटाकडून अदानी विरोधातील मोर्चाचा टीझर जारी। धारावी पुनर्विकासामध्ये अदानींकडून मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे मोर्चाचं आयोजन। ठाकरे गटाच्या अदानी समूहावरील मोर्चाला धारावी पोलिसांची परवानगी नाही। ठाकरे गटाचा मुंबई पोलीस आयुक्तांकडे अर्ज। पोलीस आयुक्तांकडून परवानगी मिळणार का, याकडे लक्ष। धारावी बचावसाठी मोर्चा निघणार, आम्ही आंदोलन करणार। भाजपच्या उद्योगपती जावयाला मुंबई गिळू देणार नाही। खासदार संजय राऊत मोर्चा काढण्यावर ठाम। बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय नाही। बारामतीवर अजित पवार, फडणवीस आणि आमचे वरिष्ठ निर्णय घेतील, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। जागा वाटपामध्ये काहीही वाद होणार नाही, समंजसपणे भूमिका घेणार। जागा वाटपात कुणी धाकटा मोठा असं नाही, सर्व व्यवस्थित करू, अजित पवारांची प्रतिक्रिया। कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मोर्चे बांधणी। कल्याणमधील कार्यकर्त्यांचा आढावा बैठक। रखडलेल्या पदाच्या नियुक्त्या करत लोकसभेची तयारी।